पेपर फुटीच्या वादानंतर पुन्हा झालेल्या परीक्षेमध्ये सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते। 11.21 लाख म्हणजे सुमारे 56% विद्यार्थी पात्र ठरले। वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची मानले जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नीट यूजीचा निकाल राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने NTE ने गुरुवारी जाहीर केला। यामध्ये पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बंसल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवले। दोघांनी संयुक्तपणे देशामध्ये अव्वल स्थान पटकावले। या परीक्षेत देशभरातील 11.21 लाख विद्यार्थी पात्र ठरले। यामध्ये 58%हून अधिक मुलींचा समावेश आहे। त्यामुळे यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे। नीट पेपर फुटीच्या वादानंतर देशभरामध्ये कशा पद्धतीने परीक्षा झाली आणि कशा पद्धतीने निकाल समोर आलेला आहे सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। देशातील 551 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5440 केंद्रावरती परीक्षा झाली। जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ आणि तेलुगूसह 13 भाषांमध्ये परीक्षा दिली होती। नीट यूजी परीक्षेत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची ही चमकदार कामगिरी समोर आलेली आहे। लडाख मधील जिग्मेट यांगचन लामो यांनी 530 गुण मिळवले, तर अंदमान निकोबार मधील ध्रुव त्रिपाठी यांनी 606 गुण मिळवले। लक्षद्वीप मधील फहमीदा अनीस यांनी 573 गुण मिळवले। या विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रदेशामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे। एकूण 19 उमेदवारांनी 700हून अधिक गुण मिळवले, तर 1492 विद्यार्थ्यांना 650हून अधिक गुण मिळाले, तर 10160 विद्यार्थ्यांनी 600हून अधिक गुण मिळवले आहेत, तर 90780 विद्यार्थ्यांना 500हून अधिक गुण मिळालेले आहेत। सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 138 विद्यार्थ्यांपैकी 93%हून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश मिळवलेलं आहे। सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 17 विद्यार्थ्यांमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणा या 8 राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे। उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 1.7 लाखहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत। यंदा कट ऑफ वाढणार। नीट यूजी परीक्षेमध्ये यंदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गुण मिळालेले आहेत। त्यातून यंदा प्रवेशाचा कट ऑफ वाढणार आहे। त्यातून प्रवेशासाठी अधिक चुरस राहील असे पालक प्रतिनिधी सुधा शेना यांनी सांगितलेलं आहे। यंदा मुलीचे उत्तीर्ण प्रमाण अधिक आहे। पात्र विद्यार्थ्यांमध्ये 56%हून अधिक मुली आहेत। पुरुषांचे उत्तीर्ण प्रमाण 55.1% होते, त्यापेक्षा मुलीचे उत्तीर्ण प्रमाण 56.8% राहिलेले आहे। अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 99% विद्यार्थिनी 17 ते 19 वय गटातील आहेत। श्रेणीनिहाय पात्र विद्यार्थी इतर मागासवर्गीय NCL 5.12 लाख, सामान्य प्रवर्ग 2.91 लाख, अनुसूचित जाती 1.59 लाख, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 95,026, अनुसूचित जमाती 63,716। कट ऑफ पर्सेंटाइल काय असणार? खुला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 213, OBC 177, SC 177, ST 177। नेट पेपर फुटीच्या वादानंतर अशा पद्धतीने नेट परीक्षेचा निकाल समोर आलेला आहे। आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा।